श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्य कथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेत अवश्य लाभ घेणे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं, ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगृधानगम्यं वन्दे विष्णुभुवहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती शांती। दररोजच्या नियमाप्रमाणे आज लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण याचं आज 5वा अध्याय आपण सुरू करतो आहोत। याच्यावर जरा विशेष माहिती दिलेली आहे। शिवलिंग, अलिंग आणि प्रार्थक लिंग असे शिवलिंगाचे शिवाचे 2 भाग दाखवले आहेत पूर्व्या अध्यायात। निर्गुण निराकार जे ब्रह्मा आहे, परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम, तर परब्रह्म जे आहे त्याला लिंग स्वरूप म्हणलंय। आता या ठिकाणी ब्रह्म आणि प्रकृती या 2 गोष्टी आपल्या समोर आहेत। पुरुष आणि प्रकृती सांगितलेली आहे। एवढी शिल्लक राहते प्रलयामध्ये। नंतर ब्रह्मदेव सृष्टी परत सुरू करतो आणि परत जग चालू होतं। परंतु या ठिकाणी ज्याप्रमाणे औदुंबराच्या पानाला फोड येतो तशा प्रकारचं हे शिवलिंग ब्रह्ममय अवस्थेत प्रकट होत। कारण औदुंबराचं पान आहे ना, त्या पानाचं तयार होऊन ते शिवलिंग वर येतं। म्हणजे आपला प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळालं। मग पाण्याचा बुडबुडा आला की त्याचं पाण्याचं वलय असतं, आत काहीच नसतं आणि त्याचं शिवलिंग बनतं। हे आलिंग, निर्गुण निराकार शिवलिंग इथं म्हणले। परंतु ब्रह्म शिवलिंग हे ब्रह्मतत्वात आलं। कारण ब्रह्मतत्वाचं शिवलिंग प्रकट झालं हा इथं महत्वाचा सिद्धांत आहे। आणि प्राकृतिक स्वरूपात येतं म्हणजे ते पार्थिवलिंगात येतं। तर आपण जे शिवलिंगाच्या ज्या अवस्था या ठिकाणी सांगितल्या, इथं आपण आता 2 अवस्था सांगितल्या, अलिंग
आणि सलिंग. आलिंग म्हणजे जो शिव आहे तो आलिंग आहे, म्हणजे कुठलंही स्वरूप नसणारा निर्गुण निराकार परमब्रह्म आहे. पण या परमब्रह्मामध्येच त्या औदुंबराचा पान असा फोड येतो, तसे शिवलिंग वर येतं. म्हणजे पहा चमत्कार किती महत्वाचा आहे की हे शिवलिंग वर आल्यानंतर मग त्याच्यापासून ब्रह्मा विष्णू महेश हे प्रगट होतात, रुद्र, आणि मग जगाचं कार्य सुरू होतं, असा सिद्धांत मानला. कोण याला हिरण्यगर्भ म्हणतं. तर निर्गुण निराकार जे ब्रह्म आहे त्याच्यामधून हे शिवलिंग प्रगट. जसा मासा पाण्यातून डोक्यावर काढतो तर ते शिवलिंगासारखं दिसतं, पुन्हा पाण्यात जातं. नंतर हे जे परमात्मा आहे हा परब्रह्मातून वर येतो, स्थिर राहतो, कार्य झाल्यानंतर पुन्हा त्यातलंही पावतं, म्हणजे असे ते जागा आहे. म्हणजे हे जे शिवलिंगाचे जे प्रकार आहेत ते या ठिकाणी आपण आलिंग जे परमब्रह्म शिवलिंग आहे, नंतर आलिंग परंतु स्वरूपमय, अति सूक्ष्म ज्ञान आहे की पाण्यावर बुडबुडा येतो तसे ब्रह्म जे आहे त्याच्यातून हे शिवलिंग आपोआप वर येतं. हे झालं दुसरा शिवलिंग. आणि प्राकृतिक जे आहे त्याला मग आपण जे आता शिवलिंग पुजतो ते स्वरूप प्राप्त होतं. असे 3 प्रकारचं शिवलिंग स्वरूप आज दाखवलं. या ठिकाणी आपण आता निर्णय केला आहे, आता पुढं पाहू काय चालतंय ते. मग आता या ठिकाणी हे जे लिंग पुराण आहे याचं उत्तर तुमच्या वेदामध्ये कुठं आहे का? ऋग्वेदामध्ये हिरण्यगर्भ प्रजापती ऋषी क देवता त्रिष्टोप छंद दैवस्वरा सांगितलेला आहे. त्याचे 10 कलम. आणि अथर्ववेदामध्ये नारायण ऋषी क पुरुष हा ब्रह्मपंशनो, आणि या ठिकाणी त्याचे निर्णय छंद सांगितलेले आहेत. आणि एकंदरीत त्या 43 रुच्या आहेत. म्हणजे 10 अधिक 3 43 43 रुच्यामध्ये हे क म्हणजे कल्केश्वर म्हणजे शिवलिंग. कल्केश्वर शिवलिंग, हिरण्यगर्भ भूत असे जातात, हे कल्केश्वराचं शिवलिंग झालं. क म्हणजे कल्कीदत्त, म्हणजे दुसरा अर्थ आला. क म्हणजे परमेश्वर, तिसरा अर्थ यातून काढलेला आहे. मग मानवाला मेंदू कोणी दिला, हातपाय कोणी दिले, डोळे कान नाक हात हे सगळे अवयव कोणी दिले? तर कल्केश्वर जो परमेश्वर कल्कीदत्त आहे त्याने जगाला प्रथम मानवाला हातपाय शरीर बनवलं, हा इथं महत्त्वाचा सिद्धांत मानलेला आहे. आणि या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे, माकड कुत्र किंवा कुठल्याही प्राण्यापासून मानव जन्माला आलेला नाही, हे वेदांनी सिद्ध करून दाखवलं आहे. मानव हा जो परमात्मा आहे कल्केश्वर कल्कीदत्त परमेश्वर असा याचा अर्थ आहे. ह्या परमेश्वराने मानवाला मेंदू, डोळे, कान, हात, हृदय, नंतर पाय, टाचा हे सगळे अवयव दिले, बरगड्या फासळ्या सगळे ह्या भगवंताने निर्माण केले. म्हणजे मानवाचं संपूर्ण सगुण शरीर जे कोणी केला असन तर कल्कीदत्त परमेश्वर कल्केश्वर, कल्केश्वर म्हणजे भगवान शंकर, त्या भगवान शंकराने हे सगळं निर्माण केलेलं आहे. अशा दृष्टीने शिवलिंग पुराणामध्ये मानव हा प्रत्यक्ष परमेश्वराने निर्माण केलेला आहे. कुत्र, डुक्कर, मांजर
अशा किंवा कुठल्या माकडापासून माणूस जन्म आला नाही असं वेदात मानलेलं आहे. हे आम्ही पक्क गृहीत धरतो. हा आमचा सनातन धर्म, विश्व हिंदू धर्म आहे. मानव हा परमेश्वराने स्वतः निर्माण केलेला आहे आणि त्याला मेंदू, डोळे, हात, कान, तोंड, नाक, नंतर घसा, गळा, नंतर हात, हृदय, छाती, पाठ, फासळ्या, नंतर बरगड्या, नंतर पाठीचा मणका, नंतर हातपाय, पाय, सर्व काही परमेश्वराने आतापर्यंत दिलेला आणि त्याला पूर्ण केलेला आहे. मग त्याच्यामध्ये परमात्मा जीव उतरून मानव सगुण स्वरूपामध्ये आणला. कोणी? परमेश्वर, कल्कीदत्त कल्केश्वर म्हणजे भगवान शंकराने आणलेला आहे असं लिंग पुराणात सांगितलेलं आहे. म्हणजे मानव हा जो आहे हा म्हणजे माकडापासून किंवा कुठल्या एखाद्या प्राण्यापासून निर्माण झाला आहे असा सिद्धांत वेदात मानलेला नाही. म्हणजे आपल्या धर्माचं खरं तत्व आहे. सनातन विश्वधर्म, अमृत पिणारा, अमृत पेल्याला अमृत पिणारा हा अमर सनातन विश्वधर्म आहे तो अशा स्वरूपाचा. आणि याला अमृत पाळलं देवाने, म्हणून हा पारंपरिक जगामध्ये प्रगट झाला. मानव, पहिला मानव प्राणी परमेश्वराने निर्माण केलेला आहे. कुत्र, मांजर, उत्क्रांतीवाद यातून कोणी मानव निर्माण झालेला नाही. क्रांतीतून निर्माण झाला, क्रांतीवादातून. तर हे सांगायचा मुद्दा असा आहे की वेदामध्ये जो सिद्धांत आहे तो आम्ही सनातन वैदिक विश्वधर्मवाले मानतो. विज्ञानाचं तत्वज्ञान किंवा उत्पत्ती आम्ही मान्य करीत नाही. हा सिद्धांत आम्ही तुमच्या पुढं मानलेला आहे. ज्याला पाहिजे त्यांनी शिवपुराण वाचावं. ब्रह्माजी मार्फत पंचपर्वा अविद्याची सृष्टी, 9 प्रकारची सृष्टी, 9 स्वर्गाची संरचना, मरीची आदी, ऋषींची उत्पत्ती, मनुष्य तारका प्रादुर्भाव तथा दक्ष प्रातिपदिकी पतीच्या कन्यांचं वंशवर्णन एवढं या 5व्या अध्यायात आहे. आणि वेळ खूप लागणार आहे. तो हा अध्याय आपण आज जेवढा जमन तेवढा वाचणार आहे, समजून घेणार आहे. सुजी म्हणाले, हे ब्राह्मणांनो, जेव्हा ब्रह्माजीने अबुद्धिपूर्वक अर्थात सम्यक विचार केला, संविके बिना सुरचना विचार केला, तेव्हा त्या अव्यक्त आत्मा परमात्मा ब्रह्माने मोहाने व्याप्त केले. म्हणजे हा जो सृष्टिमान झालं, ब्रह्मदेवाने विचार न करताना सृष्टी निर्माण केलेली आहे मोहग्रस्त होऊन, असं मत इथं त्यांनी मानला. त्या स्वयंभूने प्रथम तम अज्ञान मोह महामोह भोगेच्छा तामिस्त्र क्रोध तथा अंधतामिस्त्र म्हणजे अभिनिवेश नामावली हे 5 प्रकारची पंचपर्वा अविद्या उत्पन्न हो गई झाली. या 5 विद्या, अविद्या म्हणजे सगुणातून निर्गुण ज्या यायचं त्याला अविद्या म्हटलेलं आहे. आणि निर्गुणातून सगुणामध्ये जायचं त्याला ब्रह्मविद्या म्हटलेलं आहे. ब्रह्माजीचा व मुख्य प्रथम सर्ग सृष्टी अविद्याने ग्रस्त झाली आहे, तेव्हा त्याने त्या प्रथम सर्ग म्हणजे कालगान नाही, विस्ताराचे असाधक
मानून वृक्षादी वृक्ष गुल्म लता विरुद्ध तृणरूप 5 प्रकारचा सर्ग मुख्य सर्गाचा सृजन केले. पहिल्या सर्गामध्ये वनस्पती दाखवल्या आहेत. त्यानंतर ध्यानपूर्वक मनन करते होय झालेले त्या ब्रह्माजीचा कंठ चिंतन त्रिगुणात्मक सत्वरतम तथा तमगुणाशी युक्त झाला. आता या ठिकाणी त्याला ब्रह्मदेवाच्या कंठामध्ये सत्वरतमचा प्रादुर्भाव झालेला आहे. प्रथम त्या महात्मा ब्रह्माने तिरेक स्रोत पशु आदी उत्पन्न केले. त्याने प्रथम आता आधी काय केलं, वनस्पती निर्माण केल्या, मग आता पशु निर्माण केले. तत्पश्चात त्याने ऊर्ध्व लोकाची रचना केली, ऊर्ध्व स्रोताची रचना केली. जो सात्विक रूप जातो याचे अनंतर आर्वाक स्रोत मनुष्यादी पुन्हा सत्व तमप्रधान अनुग्रह सर्ग तदुपरांत भूतादींचा सर्ग रचला. म्हणजे या ठिकाणी वनस्पती आली, मग पशु झाले, मग आता मानव आले. मग या ठिकाणी मानवाची उत्पत्ती झाली तिसऱ्या सर्गामध्ये. ब्रह्माजी द्वारा रचित पहिला सर्ग महतत्वाधिकाचा आहे. पहिला सर्ग आहे तो महतत्वाचा आहे. दुसरा भौतिक सर्ग आहे जो भूतन्मात्रांचा आहे. तिसरा ऐंद्रिय सर्ग आहे. ये बुद्धिपूर्व उत्पन्न होऊन 3 सर्ग प्राकृत सर्ग आहेत. हे 3 प्रकार जे आहेत हे तिन्ही प्रकार प्राकृत स्वरूपात आहेत. कारण ब्रह्मात कुठं सर्ग निर्माण होत नाही. पण प्राकृत स्वरूपामध्ये अनेक भेदभाव होतात. आणि चौथा मुख्य सर्ग वृक्ष आदिका झाला आहे. आता त्रियक यवनीचे पशु पक्षीवाला सर्ग 5वा सर्ग आहे. तर 6वा देवतांकी सृष्टीवाला ऊर्ध्व स्रोतोचा देव सर्ग मानलेला आहे. म्हणजे देवांचा हा 6वा सर्ग ब्रह्मदेवाने तयार केलेला, म्हणजे या क्रमवार झालेला आहे. या ठिकाणी उत्क्रांतीवादाचं उदाहरण दिसतंय. म्हणजे वनस्पती, नंतर पशु, नंतर वृक्ष वगैरे असे मानव, असा 5वा सर्ग त्यांनी सांगितलेला आहे. 6वा देवांचा सर्ग आहे. 7वा उर्वाक स्रोतांचा सर्ग मनुष्यांचा आहे. 8वा अनुग्रह सर्ग आहे. हे 5 वैकृत सर्ग आहे. 9वा कौमार सर्ग म्हटला जातो. हे विप्रव प्राकृत असा वैकृत हे 9 सर्ग आहे. जिनमें ज्याच्यात प्रारंभ 3 सर्ग प्राकृत आहेत तथा 5 सर्ग वैकृत आहेत तथा 9वा कौमार सर्ग प्राकृत तथा वैकृत दोन आहे. हे जी रचना झाली पहिली सुरुवातीला, म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध अशा अवस्थेत या ठिकाणी हे त्यांनी आपलं पूर्वीपारांचा इतिहास सांगायला सुरुवात झालेली आहे. तद्रूपात त्यानंतर भगवान ब्रह्माने सनक सनंदन तथा सनातन एवं सनत कुमार मुनी उत्पन्न केले. हे श्रेष्ठ मुनिगण निष्काम कर्मयोगाचे
परमपद को प्राप्त झालेले आहेत. म्हणजे जो ब्रह्मा आहे त्याच्यापासून प्रथम 5 सनतकुमार प्रगट झाले, विष्णूचे अवतार. आता ही प्रथम सुरुवात झालेली आहे. तत्पश्चात त्याने आपल्या भोग योग विद्यापासून मरीची, भृगु, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, दक्ष, आत्रे तथा वशिष्ठ या ऋषींचे उत्पन्न केले. आता जगामध्ये पहिले ऋषी कोण निर्माण झाले बघा, यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. मरीची, भृगु दुसरा, अंगिरा तिसरा, पुलस्त्य चौथा, पुलह 5वा, क्रतु 6वा, दक्ष 7वा, आत्रे 8वा, 9 वशिष्ठ. हे 9 ऋषी जगाच्या आरंभी प्रगट झाले. आता आपल्याला आकाशामध्ये सप्तऋषी ध्रुवतारा दिसतो. त्यात क्रतु, पुलह, पुलस्त्य, आत्रे, अंगिरा, वशिष्ठ, मरीची आणि ध्रुवबाळ अशेष्टीने रचना आपण नेहमी म्हणतो. म्हणजे या ठिकाणी जे ऋषी आहेत त्यांची 7 ऋषी या ठिकाणी सांगितलेले आहेत. 2 ऋषी यांच्या तिथं गुप्त अवस्थेमध्ये राहतात, अशी या ठिकाणी रचना केलेली आहे. श्रेय ब्राह्मणो, ब्रह्मजीच्या या 9 मानसपुत्र ब्रह्माने जानने वाले थे. ये ब्रह्मवादी ऋषि ब्रह्मचे तुल्य कहे गए है. संकल्प, धर्म तथा अधर्म भी उत्पन्न हुए. इस प्रकार इस अव्यक्त जन्मा ब्रह्म की ये 12 संताने कहलाए. 12 संतान झाली. सुरुवातीला तिथे 9 सांगितली, बाकीचे काय आहेत 12 म्हणजे ते पहिले 3 4 हे 9 हे ब्रह्मकुमार, सन सुनंदना, 9 3 12 असं या ठिकाणी गणित दिले त्यांनी. तर सांगायचा मुद्दा असा आहे की जगाच्या आरंभी जो ब्रह्मदेव आहे तो आपल्या पाषाण शिला इथं उतरला. तो 2 परार्धित होता. स्वयंभू विराट ब्रह्मदेव त्याचं नाव, त्याच्या विद्याधरदेवी त्याच्या मंडळीचं नाव. 2 परार्ध वर्षी इथे होता. तेव्हा क्रतु, पुलह, पुलस्त्य, आत्रे, अंगिरा, वशिष्ठ, भृगु, अंगिरा, मरीची आणि भृगु आणि ऋषी असे हे सगळे ऋषी इथं प्रगट झाले. बशिया या जागेमध्ये आपण तिथं आता कल्की मंदिर आहे. या जागेचं वैशिष्ट्य असे कारण आपल्या समोर सिद्धगिरी म्हणजे सिद्ध पहाड आहे. या ठिकाणी ब्रह्मदेवाला ही सिद्धी प्राप्त झाली म्हणजे पहाडाचं नाव सिद्धगिरी. अशा दृष्टीने या ठिकाणी ही रचना आहे. म्हणजे आपल्याला हे ठाव ठिकाण आहे. आणि या ठिकाणी जे पुढे उल्लेख येईल त्यावेळेला अजून आपल्याला माहिती मिळेल. आपण पुष्कळचं पूर्वी सांगितलं आहे. त्या सनातन ब्रह्माने आधी क्रूरु तथा समत कुमारांना उत्पन्न केले किया थे. व्याघ्रजन्मा ये 2 दिव्य पुत्र नैष्टिक, ब्रह्मचारी, ब्रह्मवादी, सर्वज्ञ, सर्वत्र व्याप्ता राहणारे तथा ब्रह्माचे ही समान थे. ब्रह्मासारखेच विद्वान थे होते. हे श्रेष्ठ मुनियो, आता मी जन अग्रजन्मा मुनीला भार्याओं का कुल तथा प्रजांची उत्पत्तीचं संक्षेपने वर्णन करीत आहे. भगवान ब्रह्माने
स्वयंभू मनु तथा रानी शत्रुपा सृजन केले। उस अयौनिजा तथा पुण्यशालिनी राणी शत्रुपाने स्वयंभू मनुपासून 2 पुत्र 2 कन्या उत्पन्न झाले। आता स्वयंभू जो मनु होता त्याच्या मंडळीचं नाव शत्रुपा, त्यांना 2 मुलं आणि 2 मुली झाल्या जगाच्या आरंभी। उन्मेय बुद्धी संपन्न प्रियवृत्त श्रेय तथा उत्तानपाद कनिष्ठ पुत्र होते। ज्येष्ठ गुणवाली आकुती ज्येष्ठ तथा प्रसूती छोटी कन्या होती। रुचि नामक प्रजापतीने आकुतीला तथा दक्ष प्रजापतीने जगद्धात्री योगमयी प्रसूति को भार्य के रूपात ग्रहण केले। आकुतीने दक्षिणासहित यज्ञ नामक पुत्र जन्म दिला आणि दक्षिणाने दिव्य 12 कन्यांना उत्पन्न केले। प्रसूतीने दक्ष प्रजापतीपासून श्रद्धा, लक्ष्मी, धृती, पुष्टी, तुष्टी, मेधा, क्रिया, बुद्धि, लज्जा, वपु, शांति, सिद्धि, कीर्ति, ख्याति, शांति, संभूति, स्मृति, प्रीति, क्षमा, सन्नति, अनुसूया, ऊर्जा, देवताना के पाणी ग्रहण, आर्यन रूपा स्वा तथा स्वदा ह्या तपोमयी 24 कन्यांचा उत्पन्न केले। तथा महाभाग्यवती कन्याने आगे बागे सांगितले गेल्या क्रमांकाचे अनुसार महात्मा ने समर्पित कर दिया। श्रद्धा से लेकर कीर्ति पर्यंत 13 परम दुर्लभ सुंदर कन्या ने प्रजापति धर्म को पति रूपात प्राप्त केले। बुद्धि संपन्न भृगु ने ख्याति को भार्गव, शुक्राचार्य ने आरणी, शांति को मरीचि ने, संभूति को तथा मुनि अंगिरा ने स्मृति को पत्नी रूपात प्राप्त केले। पुण्यात्मा पुलस्त्य ने प्रीति को, मुनि पुलह ने क्षमाला, बुद्धि संपन्न कृत ने संतति को, आत्रि ने त्या अनुसयाला श्रेष्ठ वरले। ज्येष्ठ वशिष्ठ ने कमल के समान नेत्र वाली ऊर्जा को घेतले। भगवान अग्नि ने स्वाहा देवीला घेतले। पितराने स्वधा देवीला पत्नी रूपामध्ये स्वीकार केला। अशी ही सृष्टीची आरंभ, वंश परंपरा आणि स्वर संबंधाची इतिहास सांगितलेला आहे। आता या ठिकाणी पहिल्या सुरुवातीला क्रतु, पुलह, पुलस्त्य, आत्रि, अंगिरा, वशिष्ठ, भृगु आणि भृगु ऋषी यांचा याचा वंश 88 ऋषी पुढे झाले। दक्ष प्रजापतीने शिवसंभवा, शिवांग संभूता, मानसी पुत्री सती, जो संपूर्ण जगत को
धारण करणारी आहे। भगवान रुद्र को पतिरूप ने प्राप्त किया। सृष्टि के प्रारंभ में ब्रह्मा जी ने शिव जी को अर्धनारीश्वर देखकर म्हटले कि आप स्त्री पुरुष का विभाग कीजिए। तब शिवजी ने देह से देहापासून सती की अलग हो गई। आता या ठिकाणी फार महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की अर्धनारीश्वर असं शंकराला पाहिलं। आता आदिनारायण जो भगवान महाविष्णू परमेश्वर शिव हा त्याच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रगट झाला। नंतर त्याच्या कपाळातून ईश्वर रुद्र शंकर प्रगट झाले। मग शंकराच्या डाव्या भागातून महासती पार्वती प्रगट झाली आणि महासतीच्या डाव्या भागातून लक्ष्मी आणि उजव्या भागातून राधा प्रगट झाली। आणि मग त्यांनी पुढे हे सगळं मग या सती राधा आणि लक्ष्मी यांच्यापासून सावित्री गायत्री प्रगट झाल्या। आणि मग हे स्वैरसंबंध राधा कृष्णा दिली महालक्ष्मी विष्णूला, नंतर पार्वती शंकराला, सावित्री गाय ब्रह्मदेव असेच त्याने हा वंश विस्तार केलेला आहे। आता या पुराणामध्ये सांगितले आहे त्याचं सविस्तर देवी महाभागवत पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे, ते पाहणे। त्या सतीच्या अंशापासून 3 लोकात सवी पुत्रों की उत्पत्ति झाली तथा 12-11 प्रकार के रुद्र उत्पन्न झाले, शिव के अंश उत्पन्न झाले। इस प्रकार संपूर्ण श्री जातीचे रूपात सती की तथा पुरुष जातीचे रूप में लीला लोहित शिवजी अधिष्ठित आहे। आता या शंकराच्या शिवलिंगापासून ही सगळी निर्मिती जगसृष्टीची स्रोत झालेली आहे। तिचा आपण वंश विस्तार पाहिलेला आहे आणि त्याप्रमाणे हे कार्य इथं चाललेलं आहे। त्याचे हे सगळे जगामध्ये आपण वंशज आहोत। आत्री गोत्र, वशिष्ठ गोत्र, तर हे सगळं पाहायला पाहिजे। आता आत्री गोत्रामध्ये सोम, दत्त, दुर्वास झाले। सोमवंशामध्ये श्रीकृष्ण झाले आणि कृष्णाच्या वंशामध्ये जे आहे ते यादव झाले। त्यांचं आत्री गोत्रामधलं रहस्य आत्री अनुसाराच्या पासून सोम, दत्त आणि दुर्वास। सोम हा याचं राज्य जगात एक क्षत्रिय राज्य होतं। त्याने संपूर्ण जगामध्ये एक क्षत्रिय राजा असं घोषणा केली आणि त्याच्याच वंशामध्ये भगवान श्रीकृष्ण यांचा अवतार झाला। हे यादव आज पृथ्वीवर आहेत ते ज्यांचं पानकणी देवक आहे ते भगवान श्रीकृष्णाचे वंशज। आता मरीचे गोत्र आहे। या मरीचे इक्ष्वाकू म्हणजे रामप्रभूचा अवतार झाला आणि रामप्रभूचे वंश असता पृथ्वीवर आहेत। ज्यांचं सूर्यफूल देवक आहे गस्त्राची काळी ते रामप्रभूचे वंशज अजून या पृथ्वीवर आहेत। कारण सांगायचं कारण असं ही सृष्टी निर्माण झाली पण त्याचा पुरावा आपल्याकडे काय आहे, म्हणून तुम्हाला मुद्दाम हे पुरावे सांगितलेले आहेत। आता पुढे पाहू। भगवान ब्रह्मा ने सुव्रता सती को देखकर पुनः दक्ष प्रजापति की कड़ी पाहून त्याला सांगितले की सती आमची
आपली तथा संपूर्ण जगत की धात्री आहे, माता आहे. अतएव उनकी सेवा, त्यांची सेवा करा. पुन्नामक नरक से पुत्री की रक्षा करती है. यहाँ पर ऐसी ही उक्ती है. ज्या घराण्यामध्ये मुली जन्माला येतात त्या पुनर नावा जो नरक आहे त्या नरकामध्ये आईवडिलांना जाऊन देत नाही. ते कधी? जोपर्यंत ती पतिव्रता आहे, तिचं आचरण चांगलं आहे, तेव्हा ती 42 कुळांचा उद्धार करते. पण ती जर वाकडी तिकडी झाली तर त्या कुळातले सगळे 42 पिढ्या नरकात जातात असं म्हटलं जातं. प्रत्येक खरं काय आहे आणि हे तपासून पाहायचं प्रमाण आपल्या कल्की दत्त मंदिरामध्ये जगामध्ये एवढेच एक महातीर्थ आहे, पाषाण शिळा सत्य निर्णय. आपण या शिळा ठेवला की आपल्याला कळणार की आपण स्वर्गात जातोय का नरकात जातोय, आपले पूर्वज कुठे गेलेले आहेत. हे लिंग पुन्हाचं रहस्य, त्याला जोडून हे सगळे या ठिकाणी आहे म्हणून मुद्दाम सांगतो. जर या शिळा ठेवले, आपले हात पुढे गेले तर आपले पूर्वज स्वर्गामध्ये आहेत. आपल्या हात जर समजा मधवर स्थिर झाले तर आपले पूर्वज देवलोकात आहेत. आणि जेव्हा आपले हात पाठीमागे येतील तेव्हा आपले जे पूर्वज आहेत ते यमलोकात किंवा नरकात कुठेतरी खितपत पडलेले आहेत असं लगेच निर्णय दिला. तो आतापर्यंत लाखो भाविकांनी त्या शिळेवर हात ठेवलेला आहे. आणि ही शिळा जी आहे ती ब्रह्मर्षी आत्री, अनुसया माता, शिव, कल्की दत्तासनी ठेवलेली आहे साक्ष पुरावा म्हणून. कधीपासून? जगाच्या आरंभीपासून ही शिळा इथं होती. ती जमिनीतून वर आलेली आहे आणि तिचा लोकांना अनुभव येतोय. तर ते आपण सुद्धा त्या ठिकाणी माहिती दिली, ती अवश्य वाचा आणि त्याप्रमाणे वर्तन करून तपासा की आपण कुठे आहोत. आपण स्वतः देवलोकात जाऊ का? जिवंतपणीच पुढं सरकले जाऊ शकतो, नाही सरकलं तर आपण देव होऊ शकतो. आणि मागं सरकले तर आपण यमाकडे किंवा कुठेतरी जाण्याच्या अवस्थेत आहोत. किंवा आपण दान धर्म अन्नदान केलं, देवगट्ट रक्तगट अभ्यास केला तर आपण यातून सुटका करून घेऊ शकतो आणि पुन्हा आपले हात पुढे सरकतात. हे काय अंधश्रद्धा नाही, सत्यश्रद्धा आहे. कारण एकाचं हृदय पूर्णपणे तुटलं होतं. हृदयाला सगळ्या पाकळ्या गेल्या, कार्डिगाम निगेटिव्ह झाली आणि तो आता जवळजवळ 3 तासांनी मरण असं भविष्य वर्तवलं. तेव्हा इथं आपल्या आश्रमात आले तर कलकत्ता महाराजांच्या मंदिरात मला म्हणलं असं असं सांगितलं, आता काय खरं नाही. म्हणलं हात ठेवा. त्या शिळा हात ठेवल्या आती अनुसया मातेच्या. थोड्या वेळामध्ये हृदय धड 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 केलं आणि निगेटिव्ह झाले, कार्डिगाम एकदम पॉझिटिव्ह झाले. आणि मग ती व्यक्ती पुन्हा दवाखान्यात दाखवून तपासली तर निगेटिव्ह झाले, कार्डिगाम सरळ झाले, जिवंत आहे, चांगले दिवस जगतोय. सांगायचा मुद्दा असा आहे की पाषाण शिळेचे काही काही अनुभव आता लोकांना आलेले आहेत. त्या दृष्टीने या ठिकाणी शिळा आहे जगामध्ये थोडे एकच तीर्थक्षेत्र आत्री अनुसयानी ब्रह्मदेवाच्या पहिल्या ब्रह्मदेवाच्या वेळेचं हे आहे. त्याच्यात किती ब्रह्मदेव होऊन गेले सांगता येत नाही, किती महाविष्णू झाले, किती ब्रह्म झाले हे सांगता येत नाही. पण शिळा या ठिकाणी हे साक्ष पुरावा देत आहे, तिचा अनुभव आपण घ्यावा. भगवान ब्रह्मा ने सुव्रता सती को देखून पाहून पुन्हा दक्ष प्रजापतीला च्या वर कडीकडे देख वाहून का म्हटला की सती आमची, आपली तथा संपूर्ण जगाची माता आहे, धात्री आहे. अतएव तिची सेवा करा. पुन्नामक नरक से पुत्री की रक्षा करती आहे. असं म्हणजे आता तुम्हाला कुठं जाणार, स्वर्गात जाणार का नरकात, हे जिवंतपणे सुद्धा या ठिकाणी आता निर्णय होतो.
आपल्याला देवावर भक्ती आहे, आपण भक्ती करतोय, तर आपला निर्णय मिळू शकतो. उगाच वाकड्या तिकड्या माणसाला या ठिकाणी निर्णय मिळत नाही. ज्याच्या शरीरामध्ये खूप चांगल्या संवेदना आहेत, छंद आणि स्वर ज्याच्या शरीरात उमटतात, त्या व्यक्तीने हात ठेवल्यावर हात पुढं सरकतात, म्हणजे ती मुलगी त्याला त्या नरकातून वाचवते, सिद्ध झालं. आणि त्याची मुलगी उत्तम आहे. अशा दृष्टीने या ठिकाणी दक्ष ब्रह्माने दक्ष प्रजापतीला सांगितलं, ते महत्त्व या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्याचा प्रभाव आपल्या आश्रमात आहे. य परम सुंदरी एवं प्रशस्त तथा तच विश्वाची जननी आपली ही पुत्री आहे. अतएव सबके सती नाम से तुम्हारी पुत्री होगी होईल. तत्पश्चात ब्रह्माजीने असे म्हटल्यावर दक्ष प्रजापतीने त्याचे आदेशाक्षे पुत्ररूपात प्राप्त करून साक्षात सती को आदरपूर्वक भगवान रुद्र को सौंप दिला. म्हणजे शंकराला दिली ती कोण? पार्वती. शंकराला पार्वती दिलेली आहे. दक्ष प्रजापतीने ती मुलगी सती, पहिले नाव तिचं सती, दुसरं दक्ष पार्वती, ती रुद्र म्हणजे भगवान शंकराला अर्पण केलेली आहे. अशी वंशावळ आतापर्यंत लिंग पुराणातून आतापर्यंत आपल्याकडे आलेले आहे. आणि याच्यातले आपण काही जण या देवांचे वंशज आहोत. प्रजापती धर्माची श्रद्धा आदी ज्या 13 पत्नींचा वर्णन केले चुकले आहे, त्या तथा धर्माने उत्पन्न उत्तम संतानाच्या विषयात यथाक्रम म्हटलेले आहे. हे उत्तम ब्राह्मणो, काम, दर्प, नियम, संतोष, लोभ, श्रुदंड, समय, महान, अतिसंपन्न क्रोध, अप्रमाद, विनय, व्यवसाय, क्षम, सुख और यश या पुत्रांना त्या 13 भार्या पत्नीने प्रजाती धर्म से उत्पन्न केले होते. धर्माचे 2 पुत्र दंड तथा समय, त्याची क्रिया नामक पत्नीपासून उत्पन्न झालेला और अप्रमाद असा तथा बोध नामक हे 2 पुत्र धर्माची बुद्धी नामक पत्नी से उत्पन्न झाले. या प्रकारे त्या 13 पत्नीपासून धर्माला ये 15 पुत्र उत्पन्न झाले. भृगु की पत्नी ख्यातीने श्री लक्ष्मीला जन्म दिला, जो भगवान विष्णु की परम प्रिया हुई. विष्णु की पत्नी आली, तर त्या धाता एवं विधाता नामक 2 पुत्र भी उत्पन्न हुए, जो मेरू पर्वताचे जामाता झाले. मरीची या ठिकाणी या वंशोषण आता मरीचीला प्रस्तुती नामक पत्नीपासून पूर्णमास तथा मारीच नामक 2 पुत्र झाले. तुष्टी पुष्टी कृषी एवं अपरिचिती नामक 4 पुत्रांना जन्म दिला.
त्याच्यात पुष्टी श्रेष्ठ होता. हे श्रेष्ठ मुनियो, क्षमाने पुल मुनीपासून कर्दम, वरियास तथा सहिष्णु नामक 3 पुत्र तथा स्वर्ण दृष्टद्रस कांतीवाली आणि पृथ्वीचे समान क्षमाशील पिवरी नामाची एक स्त्रीको पुत्रीको जन्म दिया उत्पन्न केले. पुलस्त्य ऋषीने आपल्या प्रीती नामक पत्नीपासून दत्तोर्ण तथा वेदबाहू नामक पुत्र तथा एक अन्य दुष्वती नामक पुत्रीचे उत्पन्न केले. क्रतूने प्रिय पत्नी सन्नी से 60,000 पुत्रों को उत्पन्न केले. वे सभी बालखिल्य नामाने प्रसिद्ध आहेत. आता या ठिकाणी क्रतूने आपल्या पत्नीपासून 60,000 पुत्र तयार केले. त्याला बालखिल्य म्हणतात. हे बालखिल्य दुसरे तिसरे कोण नसून ज्यांना आपण मसबा म्हणतो ना, ते मसबा आहेत, बालखिल्य. हे सुरतो, अंगिरा मुनीचे पत्नी स्मृतीपासून मिनीवाली कुहू, राका तथा अनुमती ह्या 4 कन्या झाल्या. तथा प्रिय स्वभावाचे कीर्तिमान पुत्र अग्नीची उत्पत्ती झाली. अत्रिकी भार्या अनुसयाचे 6 संतानाची जन्म झाला. त्यामध्ये श्रुती नामधारणी एक कन्याची होती. सत्यनेत्र मुनिभ्रव्य मूर्तिरूप शनिचर एवं सोम हे 5 पुत्र झाले, जो आत्रेय कहलाते आहे. सभी संतानों में श्रुति छठी थी. सुंदर नेत्र वाली तथा पुत्रों के प्रति स्नेह भाव रखने वाली महिमामयी वशिष्ठ पत्नी ऊर्जा ने कमल के समान नेत्र वाले 7 पुत्र उत्पन्न केले. रज, सुहोत्र, बाहू, चवन, अनग, सुतप आणि शक्र हे 7 पुत्र मुनी वशिष्ठ होय झाले. परम अभिमानी रुद्ररूप ब्रह्माचे पुत्र तथा प्रजावांचे प्राणस्वरूप जो भगवान अग्नि आहे, त्याने स्वहाने 3 लोगों को करण्यार्थ 3 पुत्र उत्पन्न केले. अशा रीतीने ही जगाच्या प्रथमाची अवस्था आहे. अनुसाला किती पुत्र झाले? 5. त्यातला सोमपुत्राचा वंश, त्या सोमपुत्राच्या वंशामध्ये भगवान कृष्ण, त्या भगवानच्या कृष्णात वंशामध्ये यादव किंवा अनेक आडनाव झाले. असे हा वंश आता पृथ्वीवर आहे जगाच्या आरंभापासून. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम स्वयंभू महामृत मंत्र कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. आत्री अनुसया माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. वंश कायम पृथ्वीवर जसा तसा राहो. या लिंग पुराणामार्फत सांगितलं सगळ्या देवांची उत्पत्ती ऋषींची.
आतील असताना 5 मुलं अनुसाला होते. आणि मग पुढं दत्तात्रय सोम यांची पण निर्मिती पुढे दाखवण्यात येईल. ओम हरिओम दत्त. ओम शांती शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.